ज्या यजमान दोन टीम आहेत त्यांनी आपली बाउंड्रीचा ताबा घ्या, कारण कुठल्याही प्रकारचा विलंब नको चेंडू आतमध्ये यायला. स्ट्राईकला तो विलास, नॉन स्ट्राईकला तो महेश. पहिले षटक घेऊन देतो अजित. खूपच चांगली रोमांचक मॅच पास मिळेल या ग्राउंडवर. स्ट्राईकला तो आक्रमक फलंदाज शिवशक्ती संघाचा विलास. चांगलं ऑफसाईडला मारले चेंडू. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव रोखू शकत नाही. एक धावेने श्रीगणेश होतो तो शिवशक्ती खुर्ची संघाचा. तर स्ट्राईकला तो महेश. आता मात्र लेफ्ट साइडला मारले चेंडू. इथं मात्र खूपच चांगलं क्षेत्ररक्षण सावरी संघाकडनं. 2 धावा. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण सावरी संघाचं. धावसंख्या होती ती 3. पुन्हा एकदा उंचावरून मारले चेंडू. चेंडूच्या काही क्षेत्ररक्षक खूपच चांगला असेल. गडी बाद होते तो महेश शिवशक्ती खुर्ची संघाचा. पहिला धक्का लागतो तो महेश रूपानं. खूपच चांगली गोलंदाजी अजित यांची. महेशची जागा येऊन देतो हरेश. यापुढील सामना येतो मानस स्पोर्ट्स शीतपाडा वर्सेस एसपी स्पोर्ट्स साखरपाडा. स्ट्राईकला जातो तो हरेश. चांगल्याशी गोलंदाजी म्हणावं लागेल अजित यांची. एक बलाढ्य संघ सावरली तितकंच ज्या मलेगाव विभागातील असलेला संघ खुर्शेत. पुन्हा एकदा इथं मात्र कोणत्या प्रकारची चुकी न करता दुसरा धक्का लागतोय तो शिवशक्ती खुर्ची संघाला. हरेश बाद होतोय तो 0वर. 2-3 अशी धावसंख्या शिवशक्ती खुर्ची संघाची. खूप चांगले क्षेत्ररक्षण जयबदन सावरुली संघाचा. हरीशची जागा येऊन देतो रवी. एक चांगलाचा फलंदाज. कोणत्या प्रकारचा मोठा पटकन मारून देणारा अजित. चांगल्याशी गोलंदाजी देतो आदित्य चौधरी. आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतो तो अजित. कोणत्या प्रकारचा मोठा फटका प्रेक्षकांसाठी येत नाही. पुन्हा एकदा उंचावर मारले चेंडू. इथं मात्र जागा खाली आणि 1 बाउन्स. चेंडू मात्र सीमापार येतोय चौकार. पहिल्या षटकाखरी धावसंख्या होती ती 2-7. खूपच चांगला असं षटक टाकलं याने अजित चौधरी यानं. एका षटकात 7 धावा 2 विकेट. आता मात्र एक आक्रमक फलंदाज ज्याचा नावाचा शहापूर तालुक्यात दबदबा आहे तो विलास मैदानात. स्ट्राईकला तो नसांगिक दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन देतो.
कुणाल कोणत्या प्रकारचा विल्यमन आला होता. दुसरा षटक घेऊन येतो कुणाल. पंचांचे हात हवेत. इथं आमंत्रित हवे येते. खूपच स्ट्रिक्टच्या बाहेर चेंडू टाकलेला. वाईट. आता मात्र लेग साइड मारले चेंडू. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. लय मोठा धक्का लागतोय कुर्ची संघाला. विलासच्या रूपानं चांगलासा झेल पकडलाय तो विलास यांचा. तिसरा धक्का लागतोय तो जे शिवशक्ती कुर्ची संघाला. विलास यांची जागा घेऊन देतो प्रदीप. कुणाल यांची चांगलीशी गोलंदाजी. पहिला चेंडू अवंतर फेकला पण दुसऱ्या चेंडूवर मात्र गडी बाद होतोय तो विलास. कोणत्या प्रकारचा मोठा फटका येत नाही. आता मात्र स्टॅगला देतो तो प्रदीप. खूपच चांगली अशी गोलंदाजी कुणाल यांची. पुन्हा एकदा ऑफ साइडला मारले चेंडू. इथं मात्र वन बॉस. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल पण बघता बघता 2 धावा पूर्ण. धावसंख्या होती ती 4-10. 3-10. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू कुणाल यांचा. फलंदाजाला मात्र कुठल्या प्रकारचा न टाकलेला चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी कुणाल यांची. आता मात्र स्टेटच्या दिशेने मारले चेंडू. इथं वन बाउंड. चौकार. सीमा पार चेंडू होतोय. चौकार. 4 धावेच्या रूपाने धावसंख्या होती ती 14. आता मात्र कुणाल यांचा समाचार घेतला त्या विलासानं. आता मात्र चौथा धक्का लागतोय तो प्रदीपच्या रूपानं शिवशक्ती खुर्ची संघाला. 2 षटकांची धावसंख्या होती ती 14. चौथा धक्का लागतोय तो शिवशक्ती खुर्ची संघाला प्रदीपच्या रूपानं. त्या प्रदीपची जागा घेऊन देतो किरण. क्षेत्ररक्षण लावून घ्या सावरी संघ. 2 षटकांची धावसंख्या होती ती 4-14. या षटकात जर 12 ते 12 धावा आल्यास तर सामना मात्र खूपच रोमांचक होईल याच्यात काही शंका नाहीये. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन देतो वैभव.
चांगला असा उंचावर मारलेला चेंडू आणि इथं मात्र झेल मात्र धरतीला दान. बघता बघता 2 धावा पूर्ण. धावसंख्या होती ती 4-5-16. खूपच चांगलासा झेल होता पण तो काय टिपता नाही आला. जीवदान भेटलं त्या फलंदाजाला. पुन्हा एकदा मारले चेंडू. आता मात्र कोणत्या प्रकारची चुकी न करता वैभव आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवर गडी बाद करतोय. पाचवा धक्का लागतोय कृषी संघाला. तर मात्र 7वा फलंदाज राहुल. पाच बाद 16 शिवशक्ती संघाची धावसंख्या. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता पण तो लेग बायच्या रूपाने एक धाव भेटते ती कुर्शी संघाला. धावसंख्या होती ती 5-17. खूपच चांगल्याशी गोलंदाज टाकतो तो वैभव. पुन्हा एकदा उंचावर मारले चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. आता मात्र रोहन चौधरी कुठल्या प्रकारची चुकी न करता झेल टिपतोय आणि 6वा धक्का लागतोय तो कुर्ची संघाला. ना 8वा फलंदाज मैदानात राजेश. खूपच चांगले असे क्षेत्ररक्षण करतात ते सावरली संघाचे क्षेत्ररक्षक. टाकला जातो तो राजेश. गोलंदाज टाकतो तो मात्र वैभव. पुन्हा एकदा लेग साइडला मारले चेंडू. आता मात्र चेंडू मात्र सीमा पार. 4 धावा. खराब गोलंदाजी म्हणावं लागेल. धावसंख्या होती ती 6-21. पुन्हा एकदा स्टेटला मारले चेंडू. एक धाव पूर्ण. न बघता बघता दुसऱ्या धावच्या नादात आणि 2 धावा पूर्ण. नाही तर मात्र तिसऱ्या धावच्या नादात. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. या फक्त 2 धावा असतील याची नोंद घ्या. 3 षटकातील धावसंख्या होती ती 6-23 आणि 18 बॉल 24 धावांची आवश्यकता आहे जय बजरंग सावरली संघाला. या पुढील सामना होतो मानसपोर्ट चितपाडा वर्सेस एसपी स्पोर्ट सागरपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी कॉमेडी विभागाचा संपर्क साधा. हा सामना मात्र रोमांचक होईल याच्यात काही शंका नाही कारण दोन्ही संघाकडे चांगलासा गोलंदाज सुद्धा आहेत. एसपी स्पोर्ट संघाचा कर्णधार मानस स्पोर्ट संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहे.
धर्मा उगडे यांच्या हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल केला जाईल याची नोंद घ्या. एसपी सोड संघाचा कर्णधार चला क्षेत्रक्षण लावून घ्या. शिवशक्ती कुठचे संघ 2 फलंदाज पाठवून द्या. जय बजरंग सावरली 18 चेंडू आणि 24 धावांची गरज विजयासाठी सावरली संघाला. दीपक शेवाळे यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एसपी स्पोर्ट्स संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. धाडसी निर्णय. 2 फलंदाज मैदानात रोहन आणि कुणाल. दोन फलंदाज सावली संघाच्या मैदानात रोहन आणि कुणाल. सामन्यातील पहिलं षटक घेऊन येतोय तो महेश. चला सामन्याला सुरुवात करा. कोणत्याही प्रकारचा विलंब नको. आता 4:33 झाल्यात. या दिवसातील क्वालिफायचा सामना खेळवायचा आहे. स्ट्राईकला तो रोहन चौधरी. 18 बॉल आणि 24 धावांची गरज जय बजरंग सावरली संघाला. एक आक्रमक फलंदाज रोहन चौधरी अर्थात उपसरपंच माजी सरपंच सावरली. स्ट्राईकला तो रोहन. पहिला चेंडू खराब. अवंतार धावाने खाता खोलतोय सावरली संघाचा. आता मात्र खूप चांगला चेंडू होता पण तो रोहनला समजला नाही आणि किपरच्या हातात चेंडू विसावतोय. पुन्हा एकदा महेश. पुन्हा एकदा कमबॅक करतोय तो महेश. चांगल्याशी गोलंदाजी म्हणावं लागेल महेश यांची. पहिला चेंडू अवंतर टाकला होता पण दुसरे 2 चेंडू मात्र खूप चांगले टाकलं. आता मात्र खूप मोठा फटका येतोय तो रोहन चौधरी यांच्या बॅट मधून. षटकार. या षटकारांची प्रेक्षकांची मन घेऊन जिंकून घेतल्या त्या रोहण्यानं. पहिल्या 2 चेंडू निर्धाव गेले पण तिसऱ्या चेंडूवर मात्र महेश यांचा समाचार घेतला तो षटकारानं. धावसंख्या होती ती 7. खूपच आक्रमक फलंदाज रोहन चौधरी. आता मात्र पुन्हा एकदा अवंतर धावसंख्या होती ती 8.
खराब गोलंदाजी म्हणावं लागेल महेश यांची. आता मात्र कमबॅक करतोय पण बाईच्या रूपाने धाव चोरटे म्हणावं लागेल. एक धाव, धावसंख्या होती ती 9. आता मात्र स्ट्राईकला येतो कुणाल. स्ट्राईकला येतो कुलान. पुढील चेंडू टाकतो महेश. पुन्हा एकदा उंचावर मारले चेंडू. इथं मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देऊन जातोय चेंडू षटकार. खूप मोठा फटका मारलाय रोहन यांना. 6 धावसंख्येच्या रूपाने धावसंख्या होती ती 15. कुणाल जे स्वयंसेवक असतील त्यांनी चेंडू रिटर्न करावा. आता मात्र पुन्हा एकदा लेग साइडला केलं, कट केला चेंडू. एक धाव. पहिल्या षटकाखरी धावसंख्या होती ती बिनबाद 16. बारा चेंडू आणि 8 धावची गरज जय बजरंग सावरली संघाला. बारा चेंडू आणि 8 धावा. चेंडू 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 शोधा. सामन्यातील दुसरे षटक घेऊन येतो विलास. स्ट्राईकला तो आक्रमक फलंदाज कुणाल. चांगला तो षटकार मारून महेश यांचा समावेश घेतला. इथं मात्र लेग साइडला कट केले चेंडू. गजाल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक धाव पूर्ण. धावसंख्या होती ती 17. आता मात्र समीकरण बदलत आहे. 11 चेंडू आणि 7 धावांची गरज. स्ट्राईकला येतो रोहन चौधरी. पुन्हा स्ट्राईक मारले चेंडू. एक धाव पूर्ण आणि इथं मात्र गजाल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावसंख्या मात्र 1. आता मात्र धावसंख्या होती ती 18. 10 चेंडू आणि 7 धावांची गरज. खूपच आलं क्षेत्ररक्षण. इथं मात्र एक धावसंख्या रोखू शकत नाही. धावसंख्या होती 19. 9 चेंडू आणि 5 धावांची गरज. पुन्हा एकदा उरलं. इथं मात्र खूप चांगली प्रयत्न केला तुकाराम यानं, पण दुसऱ्या धावच्या नादात गडी बाद होते तो कुणाल. खूप चांगला झेल होता पण धरतीला जाण झाला आणि रन आउटच्या विकेट पडतो तो कुणाल यांचा. पहिला धक्का लागतो तो सावरली संघाला. अजित कुणाल यांची जागा घेऊन तुझा अजित. 8 चेंडू आणि 4 धावांची गरज. बघूया स्ट्राईकला तो आक्रमक फलंदाज रोहन चौधरी चौकारानं सामना विन करतो का.
या पुढील सामना येतो मानस स्पोर्ट शितपाडा वर्सेस एसपी स्पोर्ट साखरवाडा. एसपी स्पोर्ट संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकून पहिला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. इथं मात्र पूर्णपणे कमबॅक करतो तो विलास. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. आता मात्र आमच्या कॉमेडी बॉक्सला सलामी देतोय तो चेंडू आणि षटकाराने सामना फिनिश करतो रोहन चौधरी. इथं मात्र हरलेल्या संघाचं कौतुक आणि जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. मानस स्पोर्ट शितपाडा आपल्या क्षेत्रक्षण लावून घ्या. क्वालिफायच्या सामन्यात प्रवेश